बीडच्या जिल्हा पुरवठा विभागाकडून आता बीड जिल्ह्यामध्ये एकूण 19 पथकं स्थापन करण्यात आलेले आहेत आणि या पथकांच्या माध्यमातून ज्या ज्या हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर केला जातोय त्या ठिकाणी छापेमारी करत थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। जिल्हा पुरवठा विभागाकडून या संदर्भात आता 19 पथकं स्थापन करण्यात आले असून प्रत्येक हॉटेलवरती छापेमारी केली जाते। आतापर्यंत 203 हॉटेलच्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून 28 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत, तर 3 हॉटेल चालकांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। कालपर्यंत छापेमारी करण्यात आलेल्या आणखी एकूण 10 हॉटेल चालकांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया बीड मध्ये सुरू असून या संपूर्ण परिसरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील हॉटेलमध्ये देखील काल छापेमारी करण्यात आलेली होती। यानंतर आतापर्यंत एकूण 3 हॉटेल चालकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले असून कुठल्याही परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातील हॉटेल चालकांनी घरगुती गॅसचा वापर करू नये असं आवाहन देखील पुरवठा विभागाकडून करण्यात आलेलं आहे। तर बीड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलसह गॅसचा साठा हा मुबलक असून पूर्णपणे साठा उपलब्ध असल्याची माहिती देखील पुरवठा विभागाने दिलेली आहे। यामुळे कुणीही नागरिकांमध्ये गैरसमज पसरवू नयेत किंवा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही असं पुरवठा विभागाने सांगितलं आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये तुटवडा भासणार नाही यासाठी देखील पुरवठा विभागाकडून काम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।